नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळपासून तर काही व्हिडिओ वगैरे आला नाही. आज मित्रांनो सकाळपासून एवढा पाऊस होता ना, म्हणजे प्रमाणच्या बाहेर पाऊस होता. आमच्या चाळीमध्ये जे खाली रूम आहेत ना, त्या रूममध्ये पूर्ण पाणी भरलं होतं मित्रांनो. त्या सकाळी सकाळी त्या सगळ्या त्या लेडीज त्या रूममधनं पाणी वगैरे फेकत होते आणि डायरेक्ट म्हणजे गुडघे एवढं पाणी जमा झालं होतं मित्रांनो असं चाळीमध्ये. तर मी तसंच ऑफिसमध्ये गेलो, सुट्टी घेणार होतो, तर म्हटलं जाऊ दे, शनिवार रविवार सुट्टी घेतली. तर आता काय सोमवारी परत सुट्टी आहे. शनिवार रविवार सुट्टी म्हणजे सुट्टीच असते मित्रांनो शनिवार रविवार. आपलं सोमवारी पण काय घ्यायची म्हटलं. त्याच्यासाठी गेलो ऑफिसला. आणि आज आमच्या मॅडमांचा फेअरवेल पण होता, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जॉबला गेले त्याचा फेअरवेल होता. तर मस्त समोसा वगैरे जिलेबीची पार्टी दिली, तर ते घेऊन आलो. ते बघा त्रिशू खाते. त्रिशू हाय कर. हाय. ते बघा. आणि बघा मित्रांनो, डाळ भात वगैरे बनवलं या सर्वांनी मला. काय या जेवणाला या सर्वांनी. तर मित्रांनो, म्हणजे सकाळपासून वगैरे व्हिडिओ काय आला नाही. म्हटलं चला आता जेवण करण्याच्या आधी व्हिडिओ वगैरे बनवूया म्हटलं. मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका असते की मुंबईमध्ये गेल्यावर रूम कुठे बघायचा, परत रेंट किती असतं, कुठल्या साईडला घ्यायचं रूम. कारण की मित्रांनो बघा, तुम्ही म्हणजे मी ज्यांचं पण लग्न झालं असेल त्यांना एक सजेस्ट करेल की तुम्ही फॅमिलीला घेऊन डायरेक्टली काही येऊ नका. आधी तुमचे कुठले नातेवाईक वगैरे असतील त्यांच्याकडे राहा, किंवा आधी रेंटवरती तुम्ही रूम बघा. जर तुमचा गव्हर्नमेंट जॉब असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या. जर प्रायव्हेट तुम्हाला जॉब लागला असेल तर त्या पद्धतीने या. कारण की मुंबईमध्ये बघा कसे काही जण फसवणारे पण असतात, ज्यांना आपण दलाल बोलतो. काही जण ते पैसे पण घेऊन घेतात नवीन व्यक्तीला बघून, आणि नंतर ते रूम वगैरे काय दाखवत नाही. फक्त म्हणजे जे आपलं समजा घरचं भाडं जर 7,000 रुपये ना, तर तुमच्याकडनं ते 7,000 रुपये घेऊन घेतात रूमचं वगैरे. मग नंतर ते तोंड पण दाखवायला येत नाही. म्हणजे असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत पण झालंय मित्रांनो. जेव्हा मी लग्न करून आलो तेव्हा मी पण रूम बघत होतो. पण त्याच्यासाठी सांगतोय, म्हणजे स्वतःचा अनुभव सांगतोय मित्रांनो, बाकीच्या पोरांनी फसायला नको त्याच्यासाठी. आपण पण बरेच रूम बघितलेत ना काहीतरी. आम्ही पण बरेच रूम बघितले मित्रांनो. शेवटी इकडे बहिणीच्या बाजूलाच आम्हाला रूम भेटून गेला, ते बरं झालं. तर मला फक्त हेच म्हणायचं, तुम्ही जेव्हा पण मुंबईमध्ये येणार तर म्हणजे विचार करा की स्वस्त कुठे रूम भेटेल, या गोष्टींचा विचार करा मित्रांनो. जास्त हायफाय जागेवरती अजिबात जायचं नाही. नाहीतर तुम्हाला पगार आहे 30,000 आणि तुम्ही जर 12 आणि 13,000 रुपये भाडं भरत असणार, तर याला काहीच म्हणजे अर्थच नाही राहिला मित्रांनो डायरेक्ट. मग कमवून काय फायदाच नाही ना मुंबईमध्ये. आता तुम्ही मुंबईमध्ये येतात काय पैसे कमवण्यासाठी मेन येत आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही जर 13-14,000 आणि 15,000 भाडं भरत असाल तर याला काय अर्थ आहे का. 40,000 का पगार आहे ना, तरी जर 13-14,000 म्हणजे खूप झालं ना मित्रांनो. म्हणून आपापल्या चाळीमध्ये रूम घ्या मस्त. चाळीमध्ये बघा 6 आणि 7,000 रुपयामध्ये आरामात रूम भेटून जातो. तुम्ही इकडे अंधेरी साईडला बघा, आम्ही अंधेरी साईडलाच राहतो. हा बघा 8,000चा आहे. मस्त हॉल, बेडरूम, किचन वगैरे तुम्ही तो रूम बघितला म्हणजे सगळं आहे मित्रांनो. पर त्याच्यामध्ये पाणी, लाईट बिल वगैरे म्हणजे 8:30-9 पर्यंत होऊन जातं मित्रांनो पूर्ण. त्याच्यासाठी सांगतो की चाळीत पण जरी तुम्ही रूम घेणार ना मित्रांनो, तरी आरामात तुम्हाला 7-8 हजार पर्यंत भेटून जातो. भेटतो की नाही काहीतरी. आपल्या साईडला किती रेंट आहे. काय झालं, काय असते, काय केलं काय. अच्छा. हा गायत्री नाही गायत्री, मी एवढं विचारतो ना. आता तेच सांगतो मित्रांनो. बघा आता आमच्या बाजूला पण 1-2 रूम आहेत खाली येते, ते पण किती. हा नवीन चॉल बनते. काय नाही 6 आणि 7,000च भाडं आहे मित्रांनो. मग किती आहे. हा आता ते नवीन रूम बनवणार तर वाढवणार. आता सध्या किती आहे. आता 5.5 आहे ना. आमच्याकडे म्हणजे बाजूलाच एक चॉल आहे मित्रांनो, तिथे 5,500 रुपये भाडं आहे मित्रांनो. मस्त आहे, हॉल, बेडरूम, किचन वगैरे असंच आमच्यासारखाच रूम आहे. 5,500 भाडं आहे. आणि बाकी बाथरूम वगैरे पण आतमध्येच आहे मित्रांनो. आणि म्हणून सांगतो, जर तुम्ही रूम वगैरे बघणार ना, जर म्हणजे बिल्डिंगमध्ये घेण्यापेक्षा चॉलमध्ये घेतलेला परवडतं. नंतर मग फॅमिली जर जशी मोठी होईल तसं पेमेंट पण वाढेल, मग तेव्हा रूम वगैरे घेऊ शकतात मित्रांनो. तर एवढं सजेस्ट करेल की डायरेक्ट तुम्ही बिल्डिंगमध्ये काय जाऊ नका आणि 15-16 हजार काय भाडं भरू नका. जे आपल्या महाराष्ट्रामधून जे पोरं येणार आहेत ना, त्यांनाच मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला. कारण की स्वतःचा अनुभव सांगतोय, बाकी काही नाही. बाकी तर तुम्ही सगळे समजदारच आहेत, तुम्हाला सगळ्या मुंबईमधल्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. ते बघा ती समोसा का ते. हे गायत्री, तू नाही बोलत जेवणाला. त्रिशीला भरवते. हा या जेवणाला. चला तर मित्रांनो, मग म्हणजे असं कुठे फसणार नाही तुम्ही, किंवा पैसे वगैरे. आता बघा तुम्ही कल्याण, डोंबिवली वगैरे त्या साईडला पण जाणार ना, तिकडे पण स्वस्तामध्ये म्हणजे तिकडे पण बिल्डिंगमध्ये
रूम भेटून जातात मित्र. अंबरनाथला गेल्यावर तुम्ही अंबरनाथला बिल्डिंग मध्ये पण घेतलं, अंबरनाथ जरा जास्त आउटसाईड पडतं. असं समजा तुमचा जॉब जर अंधेरीला आहे आणि अंबरनाथचा राहून काय फायदा आहे तुमचा, तिकडे राहण्यापेक्षा इकडे वर्सोवा, मड, अंधेरी या साईडला पण राहू शकतात तुम्ही. अंधेरीला पण कसं एरियानुसार भाडं आहे मित्रांनो, एरियानुसार आहे, जसा एरिया तसा भाडं आहे. आता काही काही ठिकाणी बिल्डिंगचा विषय सोडून द्या तुम्ही, बिल्डिंगला डायरेक्ट 40,000 ने 30,000 ने 50,000 भाडं आहे. ते बिल्डिंगचा विषय सोडून द्या तुम्ही. मी बिल्डिंग बद्दल काय बोलत नाही, मला बिल्डिंगच्या बद्दल तिथे इंटरेस्ट नाही, कारण की आपली पगार तेवढी आणि रेंट एवढा, काय गरज काय आहे? तर कारण की ती एक आपली म्हणजे घर म्हणजे आपल्याला ते लागणार नाही मित्रांनो. आणि एवढा रेंट वाढवून ठेवलाय, काय गरज काय एवढा रेंट वाढवायची, मला तेच समजत नाही. अरे प्रत्येकांना गरजेची वस्तू आहे ती द्या ना, तुम्ही प्रेमाने द्या ना, थोडंफार भाडं वाढवा ना. लोक प्रत्येक जण इथं कमवण्यासाठी आले, काय मला इथेच समजत नाही 50,000 ते 60,000 भाडं. अरे आज गरजेची वस्तू आहे ती, एक थोडंसं द्या ना तुम्ही, थोडंफार कमी करून द्या ना. 12,000 10,000 द्या ना तुम्ही, एवढं 30,000 ने 40,000 जाऊ देतो, प्रत्येकांचा विषय येतो, जाऊ देतो. त्याच्यासाठी सांगतोय, किती पैसे लागतात? घर बांधायला लागतात काहीतरी लोकं. पैसे लागतात, पण एवढं 50,000 आणि 60,000 भाडं जाऊ दे, जो सोडतो विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी सांगतो आपल्या चावडीमध्ये आपलं चाळीमध्ये रूम घ्या मित्रांनो, तिथं राहा आरामात, एकदम स्वच्छ चाळ असते मित्रांनो. असं नाही की झोपडपट्टी असते, हा विचार अजिबात करू नका. झोपडपट्टीवर काय नसतं, एकदम मस्त रूम असतात, काही टेन्शन घ्यायचं नाही. कमी पैशामध्ये एकदम भारी मित्रांनो. 40,000 पगार राहील, 10,000 जाऊ दे घर भाडं किराणा वगैरे, 10-12,000 रुपये जाऊ दे, 30,000 रुपये राहतात मित्रांनो. 20,000ची टाका आरडी करून घ्यायची, टेन्शनच नाही. वर्षाला 2 लाख रुपये, बरोबर की नाही तुम्ही? आणि एवढं 30 आणि 35,000 रुपये बिल्डिंग मध्ये भाडं भरण्यापेक्षा आपलं आपलं एक बेस्ट आहे. 20,000ची मस्त आरडी करून घ्यायची, 10,000 रुपये महिना काढायचा आणि 10,000 रुपये आपलं घर भाडं वगैरे किराणा वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. 5,000चा जर रूम भेटला तर ठीक आहे, जाऊ दे. चला गायत्री पण असते, काय झालं काय माहिती तिला आता. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.